तर हॅलो गाईज, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या न्यू ब्लॉग मध्ये. तर गाईज आजपासून आपण नाही का रनिंग स्टार्ट केलेली आहे. तर इथून पुढे आपण नाही का डेली ब्लॉग्स काढणार आहे. आणि गाईज मी नाही का मागे 1-2 वेळेस ब्लॉग्स काढले होते, त्यांना पण चांगले यूज गेले होते. तर गाईज ह्या ब्लॉग्सला पण तुम्ही तुमच्या भावाला नाही का चांगला सपोर्ट दाखवा. तर चला आणि कंटिन्यू राहा बरं का. तर सकाळी सकाळी मी झोपेतून उठलो, ब्रश केलं, तोंड वगैरे धुतलं, बुट घालून मी निघलो ग्राउंडवर जाऊन रनिंग केली आणि मग पुशअप्स काढले. तर गाईज मी एका नामात नाही का 30 पुशअप काढतो. तुम्ही किती काढता कमेंट मध्ये नक्की सांगा. व्यायाम वगैरे करून चाललो होतो घरी आलोच होतो की घरच्यांनी लावलं लगेच काम, ते म्हणजे आपलं कापूस लावणं. कापूस लावून झाल्यावर मी खाल्ली मग केळी. लागली होती भूक, मग भांज्यासोबत खिचडी खाल्ली. तर मला बैल सोडून यायचे होते शेतातून घरी आलो आणि भांज्यासोबत टीव्ही बघायला लागलो. मग मी निघलो मम्मी पप्पाकडे शेतात येऊन बघितलं तर मम्मी पप्पा जेवण करत होते. मग मी गेलो भोत आणायला, भोत डोक्यावर घेऊन आलो घरी आलो आणि डबल कापूस लावायला. मग आज आपल्या रितेश भाऊचा बर्थडे होता. हॅपी बर्थडे भाऊ. मग आम्ही ते गेलो केक आणायला. तर काही आपल्या भावाचा आज बड्डे आहे. सत्याच्या 2 शब्द ऐकून घ्या तुम्ही. पण इंस्टावर भावाला फॉलो करा आणि युट्यूबवर भावाला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. मग आम्ही केक वगैरे घेतलं. आमची गाडीच पंक्चर झाली ना भाऊ. हे बघा आपला बर्थडे बॉय, याची गाडीच पंक्चर झाली राव. दीपक पता नाही पंक्चरची दुकान बंद होती म्हणून आम्ही गाडी इथं लावून दिली आणि आम्ही चौघ एकाच गाडीवर गेलो. मग रितेश भाऊचा बर्थडे सेलिब्रेट केला आणि चला भेटूया आता दुसऱ्या ब्लॉग मध्ये.